महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अरबी समुद्रात मत्स्य दुष्काळ, लाखोंचे डिझेल जळाले पण जाळ्यात एकही मासा नाही। 300 बोटींचा करंजा बंदरात टाहो। उरणच्या करंजा बंदरातून एक अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे। गेल्या 20 दिवसांपासून अरबी समुद्रात सुटलेल्या वादळी वाऱ्याने आणि उत्तरेकडील शीतलहरीने मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे। लाखो रुपये खर्च करून समुद्रात गेलेल्या 300हून अधिक बोटी रिकाम्या हाताने माघारी परतल्या आहेत। अरबी समुद्रात ओढवलेल्या या मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमार कुटुंबावर आता उपासमारीची टांगती तलवार आहे। एका मच्छीमार बोटीला 6 दिवसांच्या एका ट्रिपसाठी होणारा खर्च ऐकून डोळे विस्फारतील। डिझेल, बर्फ, रेशन, पाणी असा एकूण 3.5 लाख रुपयांचा खर्च इतका मोठा जुगार खेळूनही जाळ्यात मासे अडकत नसल्याने मच्छीमारांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वादळी वाऱ्यांमुळे समुद्राचे तापमान कमालीचे घटले आहे। शीतलहरींमुळे खोल समुद्रात मासळी दिसेनाशी झाली आहे। ज्या बोटीने थोडीफार मासळी मिळाली त्यांना तर डिझेलचा खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे। रेशन आणि डिझेल संपत आल्याने अनेक बोटीने समुद्रातून माघार घेतली आहे। पर्सिन नेट फिशिंग संघटना पश्चिम तट यांचे रमेश नाकवा यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे। खोल समुद्रात जाण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वसूल न झाल्याने शेकडो मच्छीमारांना कर्जाच्या खाईत लोटले जाण्याची भीती व्यक्त होत आहे। बाजारात मासळीची आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या ताटातूनही मासा महाग झाला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।